माननीय नवनाथबाई वाघमारे जोरदार टाळ्यांच्या केंद्रामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं. वर हात करून जोरदार टाळ्यांच्या केंद्रामध्ये आपण सर्वांनी त्यांच्या ठिकाणी स्वागत करावं. रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, माता सावित्री, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, संत सेवालाल आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवाने ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य झिजवलेल्या सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुद्रा आणि त्रिवार अभिवादन. आज मौजे देऊळगाव माळे या गावामध्ये होत असलेल्या ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती अभियान सभेला मंचावर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, विनोद भाऊ वाघ, आमचे मराठवाड्यातील जरांगेचे मित्र बटुळे मामा, बजरंग भाऊ सानप, बलवंतजी बालगजे, माऊली शिरसाट, मोहन आगाव, केशव तात्या तांदळे, आमचे किशोरजी चौधरी, सरपंच सुनील ढाकणे, आमचा महेश चोटे, अनुज चेपटे आणि खरं तर या गावातील सर्वांचेच मी नाव घेतले पाहिजे. सर्वच माझ्या जवळचे, सर्वच माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, आप्तेष्ट आहेत, सर्वच समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि माता भगिनींनो, बांधवांनो, गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी जातनिहाय जनगणनेचा हा लढा सुरू आहे. हा लढा हा 10 वर्षाचा नाही, 20 वर्षाचा नाही, 25 वर्षाचा नाही, खरं तर याला शेकडो वर्ष होत आले. कारण की आपल्याला असं म्हणायची वेळ आली की आताच्या राज्यकर्त्यांपेक्षा इंग्रज बरे होते. कारण इंग्रजांनी ओबीसीची जातनिहाय जनगणना केली. इंग्रज असताना शेवटची जातनिहाय जनगणना 1931 ला झाली. त्यानंतर काँग्रेस आलं काय, भाजप आलं का, पुढे जनता दल, कोणी येऊया, कोणीच तुमची जनगणना करण्याचं, ओबीसीची जनगणना, जातनिहाय जनगणना करण्याचं नाव काढलं नाही. गणना होते, गुराढोरांची होती, कुत्र्या मांजरांची होती, परंतु ओबीसींचे डोके मोजल्या जात नाही. का? या राज्यातील प्रस्थापित समाज आपल्याला जनगणना झाली पाहिजे म्हणतो, परंतु आतल्या गोष्टीतून सांगतो ओबीसीची जनगणना झाली नाही पाहिजे. कारण ओबीसीची जनगणना झाली तर ओबीसीची आकडेवारी कळल. आकडेवारी कळाल्याच्या नंतर आपला प्रतिनिधी पाहिजे असे स्वप्न आपल्याला पडायला लागतील. त्यामुळं प्रत्येकाने आपल्याला थांबवण्याचं काम केलं. 1931च्या जनगणनेनुसार त्या भारतामध्ये 52% असणारा ओबीसी समाज आजच्या वेळेला माझ्यामध्ये 60% असेल बळीसाहेब. पण आज आपल्याला हिणवल्या जातोय. राज्यामध्ये मी तर मराठा समाजाला चॅलेंज करून सांगतो त्या राज्यामध्ये 12% पेक्षा जास्त मराठा समाज आहे. परंतु ते 5वी नापास बाटू तिथं काम होतंय. आम्ही राज्यामध्ये 6 कोटी आहोत, आम्ही 7 कोटी आहोत. या राज्याची महाराष्ट्राची लोकसंख्या एकूण 12-12.5 कोटी आणि त्याच्यातले जर 6-7 कोटी म्हटल्याच्या नंतर मग आमची ओबीसी कुठे गेले, आमची एससी कुठे गेले, आमचे एसटी कुठे गेले, मुस्लिम कुठे गेले, ब्राह्मण कुठे गेले, जैन मारवाडी कुठे गेले, म्हणजे एकटे 50% पेक्षा जास्त. म्हणजे खोटं बोलायचं, फक्त रेटून बोलायचं. आणि आपल्या ओबीसीचं कसं झालं माहितीये का? जाऊ दे कोणीतरी बोल, छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या तरी घरामध्ये जन्माल, आपण काय आपली शेती बाडी, आपले लेकरं बाळ आपण आपलं करत राहू, आपल्याला काय करायचं. परंतु बांधवांनो, आता लेकरं शिकवता तुम्ही. माझ्या मते विदर्भामध्ये शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे आणि नोकऱ्याचं सुद्धा प्रमाण चांगलं आहे. या गावामध्ये अनेक रत्न तयार झाले. या गावामध्ये डॉक्टर विलासजी मगरकरां सारखा आमच्या मराठवाड्यामध्ये नावाजलेले डॉक्टर या गावात जन्मालेले. या गावामध्ये राजकारणामध्ये सुद्धा एकाच एक माणसं झाले. राजकारणामध्ये महत्वाच्या पदावर जाणारे सुद्धा लोक आहेत. परंतु कास्ट
जाऊन फक्त संघटनेत पक्ष संघटनेत काम मोठ्या पदावर काम करून काही होत नाही म्हणजे साहेब. आपल्या लोकांचे हक्काधिकार आपल्याला वाचवावे लागतील. कारण आपले हक्काधिकार वाचवायला आता काही छत्रपती शिवाजी महाराज येणार नाहीत. छत्रपती शिवरायांना 18 पगड जातीनं 12 बलुतेदारांनी 18 अलुतेदारांनी सहकार्य केलं. त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. पण आज छत्रपती शिवराय सुद्धा वाटून घेण्याचं काम ह्या लोकांनी सुरुवात केली. ज्या छत्रपती शिवरायांची पहिली शिवजयंती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी रायगडावर जाऊन काट्या कुपाट्यात तोडून पहिली शिवजयंती साजरी केली, हे कधी कोणी सांगणार नाही. छत्रपती शिवरायांचे सुद्धा वारस होते ना, त्यांना का सापडले नाही? छत्रपती शिवरायांची जे समाधी त्यांना का नाही शोधा वाटली? परंतु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनाच का कळकळ वाटली छत्रपती शिवरायाविषयी. परंतु ह्या पाचवी नापास त्या राज्यामध्ये जातीवाद केला तेव्हापासून महात्मा फुलेंचं कोणी नाव घ्यायला तयार नाही गेलो. बाबासाहेब चालत नाही, त्याला शाहू महाराज चालत नाहीत. यांना फक्त हुकुमशाही आणि दादागिरीची भाषा यांनी सुरू केली. आणि या राज्यामध्ये गुंडगिरीची भाषा कोणाच्या बळावर चालली असेल तर या राज्यामध्ये फक्त विनोद भाऊनी सांगितलंय की कुठेतरी आता आज घोषणा केली उपोषणाला बसायचंय. परंतु ते प्रिपेड कार्ड सांगितलं त्यांनी. पण ते प्रिपेड कार्ड कुणाचंय? शिंदे गट नावाचं प्रिपेड कार्ड आहे. एकनाथ शिंदे गटाचा ते प्रिपेड कार्ड आहे. एकनाथ शिंदेने त्याला रसद द्यायची, एकनाथ शिंदेने त्याला पाठवून द्यायचं, माल पाठवून द्यायचा, मंत्री पाठवून द्यायचे आणि आंदोलन उभा करायचं, राज्य अस्थिर करायचं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये बोगस नोंदी मार्फत लाखो कुणबी प्रमाणपत्र वाटप करून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट एकनाथ शिंदेने घातला. अनेक मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री कुठल्याही एका जाती धर्मासाठी काम करायला नसतो, तो त्या मुख्यमंत्र्याला सर्व समाज सारखे असले पाहिजे. मुख्यमंत्री कसे असले पाहिजे? यशवंतराव चव्हाणांसारखे असले पाहिजे. परंतु आजचे मुख्यमंत्री काय चाललंय? फक्त भांडण, जाती जातीत भांडण लावायचे. आपली राजसत्ता, राजसत्तेची खुर्ची आणि राजसत्तेचा मर्यादा खाण्याचं काम ह्या लोकांनी चाललेलं आहे. जाती जातीत तेढ निर्माण करायचं, दंगे भडकवायचे, ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, वयाचा विचार करायचा नाही. ते कुठल्या भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, पंकजाताई असतील, जो कोणी जातीची भाषा बोलायला लागला की त्या अंतर्वालीचं लगेच त्याला खालच्या भाषेत बोलला. आणि त्याच्या पुढं राज्य सरकारचे प्रतिनिधी येऊन लोटांगण घेतात का? की ओबीसी झोपलेला आहे. ओबीसी जागा जर झाला ना, त्या लोकांना कुठं पळावं हे सुद्धा कळणार नाही. कारण राज्यामध्ये 52% ओबीसी, अनेक आमदार खासदार त्यांचे या राज्यामध्ये 29 पैकी माझ्या मते 23-24 मुख्यमंत्री सुद्धा मराठ्यांचे झाले. आरक्षण कुणाला हवं असतं? आरक्षण कुणाला दिलं पाहिजे? आरक्षण कुणाला असलं पाहिजे? जो समाज सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या मागास असला पाहिजे. मराठा समाज तर कुठल्याच दृष्ट्या मागास नाही. या राज्यामध्ये माझ्या मते 80% संपत्ती त्या निजामी मराठ्यांकडे, त्या प्रस्थापित मराठ्यांकडे. राहिलेली 20% संपत्ती मग तुमच्या आमच्या 12 बलुतेदार, 18 अलुतेदार हे सगळे आलेले आहेत. एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम या सगळ्यांकडे 20% संपत्ती. आणि ह्या सगळ्या धनदांडग्यांनी 80% संपत्ती यांच्या स्वतःच्या नावावर करून टाकलेली. आपण शरद पवारांना अनेक वेळा जाणते राजे म्हणत आलो, परंतु शरद पवारांनी हे गाभा तयार करून द्याला अंतरवाली सरायचं. ज्यावेळी जरांगे नावाचा माणूस आंदोलन सोडून लाठीचार्ज झाला, पोलिसांवर दगडफेक झाली आणि रात्रीतून तो पळून गेला. पळून गेल्याच्या नंतर शरद पवार गटाचा तो आमचा घनसावंगीचा आमदार राजेश टोपे नावाचा आमदार आणि शरद पवारांचा तो नातू रोहित पवार, त्या लोकांनी रात्री 2 वाजता त्याला आणून बसवलं. आणि दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे, शरद पवार, उद्धव ठाकरे असे लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी रातोरात आंदोलन मोठं झालं आणि त्याला रसद देऊन ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं काम केलं. आज विदर्भामध्ये अनेक वर्षापासून कुणबी नोंदी आहेत, परंतु आता विदर्भात सुद्धा त्याचं प्रमाण वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळालं, गरजेपेक्षा जास्त. यापूर्वी कसं मूळ कुणबी ज्यांच्याकडे नोंदी आहेत
ज्यांना नोंदी मिळतात त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळायचे. परंतु आता त्यांनी सपाटा लावला, प्रशासनावर दबाव टाकायचा, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकायचा आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून यांनी सुरुवात केली आणि हाताने खाडाखोड केलेल्या नोंदीपासून यांनी कुणबी प्रमाणपत्र काढायचे आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व वर पडून घ्यायचे. ज्यामध्ये आता पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेमध्ये ओबीसीच्या जागेवर 30 नगरसेवक मराठा समाजाचे झाले. पुणे महानगरपालिकेमध्ये 31 नगरसेवक ओबीसीच्या जागा त्यांनी वर पडून घेतल्या. परभणीमध्ये 12 जिल्हा परिषदेच्या राखीव जागेपैकी 8 जिल्हा परिषदेच्या जागा मराठा समाजाने ओबीसी जागेवर वर पडून घेतल्या. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांची जागा ओबीसीची प्रस्थापित बाईने वर पडून घेतली. नवरा शिंदे गटाचा आमदार, बाई भाजपकडून जिल्हा परिषद लढते, जिल्हा परिषद ओपनच्या गटातून लढते आणि निवडून आल्याच्या नंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवण्यासाठी अगदी 4 तासात कुणबी प्रमाणपत्र काढल्या जातात आणि त्या बाईला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले जातात. आपली बाजू भाजप घेणार नाही, आपली बाजू शिवसेना घेणार नाही, आपली बाजू काँग्रेस घेणार नाही. याला काही घेणं देणं नाही. याला तुमच्यात वाद ठेवायचे, तुम्हाला झुंजवून ठेवायचं, कोंबड्यासारखे तुमचे भांडण लावून द्यायचे आणि तुमची मजा बघायची आणि त्यांनी राजसत्ता भोगायची. हे त्यांनी चाललेलं आहे. तुमचा लढा तुम्हालाच खांद्यावर घ्यावा लागणार आहे, तुमचा झेंडा तुम्हालाच खांद्यावर घ्यावा लागणार आहे. आजच्या घडीला कोणी बोलायला तयार नाही. राज्यामध्ये ओबीसीचे बी अनेक मंत्री आहेत, त्यांचा सुद्धा आवाज या राजसत्तेमुळे बंद झाला. बोलायला गेलं तर ईडीचे नोटीस येतील, सीबीआयची धाड घरावर येईल. त्या भीतीपोटी एकही मंत्री बोलायला तयार नाही. आज ओबीसीचं सगळं अस्तित्व संपलेलं आहे. ओबीसीच्या कुठल्याही महामंडळाला निधी नाही. मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या मार्फत राज्यातील मराठा तरुणांना 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय. तुम्ही आता एखाद्या तरी दाखवा ओबीसी महामंडळातून तुम्हाला 10 लाख रुपये कर्ज मिळालं एखाद्या आहे का? आपल्या ओबीसीला 1 लाख रुपये सुद्धा कर्ज मिळायला संधी ठेवलेली नाही यांनी. ओबीसीच्या उच्च शिक्षणासाठी ओबीसी समाजाच्या लोकांसाठी महाज्योती स्थापन केली, पण त्या महाज्योतीला निधी नाही, महाज्योतीला बिल्डिंग नाही. महाज्योतीची बिल्डिंग किरायाच्या जागेवर आणि सारथीला भरघोस निधी, सारथीच्या बिल्डिंग करोडो रुपयाच्या, म्हणजे हे जाणीवपूर्वक ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी चाललेलं आहे. त्यामुळे आपण आता जागा झालं पाहिजे. ओबीसीची जात निहाय जनगणना वेळोवेळी होत नसते. ओबीसीची जात निहाय कुठलीही जनगणना प्रत्येक 10 वर्षाला होती. 1931ला झाल्याच्या नंतर अनेक वेळा गणना झाल्या, परंतु ओबीसीची झाली नाही. परंतु 2011ला तत्कालीन नाशिकचे खासदार समीर भाऊ भुजबळ यांनी लोकसभेमध्ये ओबीसीची जात निहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली. त्या मागणीला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी पक्षाला विचारलं नाही, भाजपला विचारलं नाही, भाजपच्या नेत्याला विचारात घेतलं नाही. भाजपच्या विरोधात जाऊन त्या जनगणनेला पाठिंबा दिला, समीर भुजबळांना पाठिंबा दिला आणि त्यांनी पाठिंबा दिल्याच्या नंतर लालू प्रसाद यादव असतील, शरद यादव असतील, रामविलास पासवान सारखे हे सगळे बलाढ्य नेते एकत्र आले. 100पेक्षा जास्त खासदारांची वज्रमोट तयार झाली. त्यांनी लोकसभेला घेराव घातला आणि 2011ला मनमोहन सिंगांच्या सरकारनं 2011च्या नंतर जातीय जनगणनेला परवानगी दिली. परंतु सुरुवात होती की आपल्या खांद्यावर, आपल्या डोक्यावर मोदी साहेब येऊन बसले 2014. आजचे दिन आएंगे, आजचे दिन आले. सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये आले. ओबीसीची जनगणना, ओबीसीचा पंतप्रधान आपल्याला सांगितलं ओबीसीचाच पंतप्रधान होणार आहे. आपण सुद्धा भरभरून मतं दिले, परंतु मोदी साहेबांना कधी वाटलं नाही की मी ओबीसी भट्टेवरून टाकला, मी ओबीसीतला, माझ्या ओबीसी समाजाची जात न्याय जनगणना झाली पाहिजे. कारण ते आरएसएसच्या भावला आहे, आरएसएसची वर्षाला त्याच्या पुढचं काही बोलता येत नाही. परंतु आता 2011चं बाण फुंडावून ठेवलं. मोदी साहेब 2014ला आले. खरं तर 2021ला पुन्हा जनगणनेचा विषय यायला पाहिजे होता, परंतु पुन्हा चांगला 2024ला जनगणनेचा विषय काढण्यात आला. लोकसभाची निवडणूक लागली आणि या काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हटले आमचं सरकार आलं तर आम्ही ओबीसीची जात न्याय जनगणना करू आणि ओबीसीची आकडेवारी आम्ही सांगू, ओबीसीला न्याय हक्कासाठी आम्ही लढू. लगेच भाजपचे नेते अमित शहा म्हणतात सरकार आमचंच येणार आहे आणि आम्हीच ओबीसीची जात न्याय जनगणना करणार आहे.
मग आता जनगणना सुरू झाली, पण त्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही. मग ओबीसीची जात नाही आहे जनगणना. आता आपण अमित शहाना जात कोणी विचारायचा? त्या राज्यामध्ये अनेक देशामध्ये राज्यामध्ये प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे. आता अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला प्रत्येकाला घराच्या बाहेर जरी निघता येत नसेल तर जात विचारण्याचं तुम्हाला एक माध्यम अँड्रॉइड आहे, सोशल मीडिया आहे. प्रत्येकाने फेसबुक, इंस्टा याच्या माध्यमातून ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे. जितकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. ती राजकारणात असो किंवा तिजोरीत असो, त्याप्रमाणे आपल्याला हक्क अधिकार मिळवण्यासाठी आपले अधिकार आपले हक्क आपण मिळवण्यासाठी आपणच आपल्याला लढावं लागत. आपल्या खांद्यावर आपला झेंडा आणि आपली लढाई आपल्याला झेंडाने पुढे न्यावी लागणार आहे. आपण आता स्वस्त बसून चालणार नाही. आता जनगणना जर झाली नाही ओबीसीची तर पुन्हा 10 वर्ष पुढच्या 10 वर्षात कोणतं सरकार येत आहे ते पुन्हा आपल्याला काय तोंडाला पाणी पुसतंय. कारण केंद्रात आता मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर राज्यामध्ये सुद्धा ओबीसी आमचा डीएनए म्हटलं गेलं. ओबीसी आमचा डीएनए म्हटलं की ओबीसी असा खुश होतो की भरभरून मतं त्याला दिल्या जातं. तर तुमचा डीएनए आता तुम्ही विचारलं पाहिजे ना ओबीसी आमचा डीएनए म्हणणारा की आमची जनगणना का होत नाही, आमच्या विरोधात बोगस तुम्ही प्रमाणपत्र का वाटप केल्या जाते, आणि जे शिव्या तुम्हाला जे तुमच्या बायकोला शिव्या देत आहे, आईला शिव्या देत आहे, तुमच्या मुलीवर बोलल्या जात आहे, अशा माणसाला जे मागल ते दिल्या जात आहे. आणि ओबीसीचे प्रश्न तसेच दाबून टाकण्याचं काम त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा होत आहे. आणि तेच म्हणतात ओबीसी आमचा डीएनए. मग आमचा डीएनए किती दिवस झोपलेला नाही. आमचा डीएनए त्याला आपण दाखवण्याची वेळ आली, आपण जाब विचारण्याची वेळ आली. आम्हाला कुठल्या पक्षाची घेणं देणं नाही. आम्ही काही कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी नाही. आम्ही फक्त ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी लढतोय, लढणार आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. कारण आमच्याकडे काही ब्लॅक मनी कुठला नाही. आमच्या काही चौकशा लागणार नाहीत. आमच्याकडे ईडीची नोटीस आली तर आम्हाला आनंद होईल. कमीत कमी टीव्हीवर तरी बातमी येईल की नवनाथ वाघनगरला ईडीची नोटीस आली, लक्ष्मण हाकेला ईडीची नोटीस आली. आम्ही लोक म्हणतील पैसे झाले, पैशावले झाले, काय केले. त्यामुळे आम्ही धाडसाने लढतोय आणि गावगाड्यातील तुमच्यासारख्या सर्वसामान्य ओबीसीच्या जीवावर हा लढा नेटाने काम पुढे नेणं सुरू आहे. आमच्या पाठीशी आज राज्यातील ओबीसी मंत्री सुद्धा बोलायला तयार नाहीत. राज्यातील ओबीसी मंत्र्यांना सुद्धा वाटतंय की आम्ही शांत राहिलं पाहिजे. कारण की त्याला तिथून सांगितलं जात असेल की तुमच्या ज्या कार्यकर्त्यांना, तुमच्या ओबीसी चळवळीत बोंबलणाऱ्यांना तुम्ही शांत करा, तुम्ही त्याला थांबवा. परंतु आम्ही थांबू शकत नाही. कारण की जे तुम्ही जर शांत राहिले तर तुमचं जे आहे ते संपवलं जाईल, तुमचं अस्तित्व संपणार, तुम्हाला कुठलंही ठेवल्या जाणार नाही. आज मराठवाड्यामध्ये गावागाड्यामधील 18 पगड जातीतील लोकांना मारहाण केली जाते. तुम्हाला विदर्भामध्ये करंजराला जळगाव माळीसारख्या गावामध्ये तुम्हीच प्रस्थापित आहात. त्यामुळे तुम्हाला कोण दादागिरी करणार आहे तुमच्यासोबत? तुम्हीच या गावचे करते धरते असल्यामुळं तुम्हाला कुठली अडचण नाही. परंतु गावगाड्यातील तुमच्या आसपास एखाद्या गावामध्ये 10-20% जर ओबीसी समाज असेल, जर 80-70% वेगळा समाज, प्रस्थापित समाज असेल, त्या गावात जर एखादा ग्रामपंचायत सदस्य पूर्वी जर राखीव जागा सुटल्याच्या नंतर ओबीसीचा होत होता. राखीव जागा जर सुटली तर त्याला ओबीसीचा सरपंच करावा लागत होता. परंतु इथून पुढे ओबीसीचा सरपंच राखीव जागेवर झालेला तुम्हाला दिसणार नाही. राखीव जागेवर तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य दिसणार नाही, आणि पंचायत समिती सदस्य दिसणार नाही, जिल्हा परिषद सदस्य दिसणार नाही, आणि नगरसेवक दिसणार नाही. पण जर तुमचाच प्रतिनिधी सभागृहात नसेल तर तुमचा हक्क अधिकारासाठी लढाई, सभागृहातली लढाई कोण लढणार? मग उद्या पुन्हा आपल्याला मुजरा करावा लागणार त्यांच्या दारात जाऊन. दादा, बाबा, भाऊ, अण्णा, काका, आम्ही तुमचेच आहोत, तुमचेच कार्यकर्ते आहोत. त्यांनी आपल्याला बसायला सांगायचं, 4-4 तास बसून घ्यायचं. ही पूर्वीसारखी आपल्याला पुन्हा परिस्थिती निर्माण होईल. त्यासाठी बांधवांना आपण जागं झालं पाहिजे. आपण हक्क अधिकाराची लढाई बोलली पाहिजे. वेळ खूप झाल्यास सरांना सुद्धा बोलायचंय. खूप बोलता येण्यासारखं खूप बोलला असतो. येणाऱ्या काळात सुद्धा बोला, कारण ही हक्क